शिवसेना विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ विरोध तेज हो गया है। कथित धमकी और वायरल ऑडियो को लेकर वाम दलों और इंडिया गठबंधन कार्यकर्ताओं ने पुतला फूंकने की कोशिश की, जिसे पुलिस ने रोका। खिलाफ विवाद बढ़ता जा रहा है। शिवाजी कौन था पुस्तक के प्रकाशक को कथित धमकी देने का ऑडियो वायरल होने के बाद भारतीय कम्युनिस्ट पार्टी और इंडिया गठबंधन के कार्यकर्ता सड़कों पर उतर आए। छत्रपति शिवाजी महाराज चौक पर जोरदार नारेबाजी करते हुए प्रदर्शनकारियों ने गायकवाड़ के प्रतीकात्मक पुतले पर जोड़ो मारो आंदोलन किया और उसे जलाने की कोशिश की। हालांकि पुलिस ने समय रहते हस्तक्षेप कर पुतला जब्त कर लिया। इस दौरान प्रदर्शनकारियों और पुलिस के बीच तीखी झड़प भी देखने को मिली। आंदोलनकारियों ने गायकवाड़ पर सख्त कार्रवाई और उनकी विधायक सदस्यता रद्द करने की मांग की है। फिलहाल पुलिस ने स्थिति को नियंत्रित कर लिया है और पूरे मामले पर नजर बनाए हुए है। प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली ही गोष्ट निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक या देशामध्ये ऍक्सेप्ट झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगामध्ये मान्य केलेलं आहे। परंतु संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहित नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलंय कुणाला माहित नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो। हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो ते पुस्तक का लिहिलंयस, कसं लिहिलंयस? अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषामध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहे। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायममध्ये होत असते। हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, हा गोविंद पानसर यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारताचा संविधानाचा सन्मानक असल्यामुळे यानं एकही शिवी उच्चारली नाही। एवढा तरुणाचा पोरगा या संदर्भात पक्का त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पाहिजे, ह्याची आमदारकी पण गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या पदावर तोपर्यंत आम्ही सारे त्याच्या विरुद्ध लढणार आहोत। आम्ही थांबणार नाही। याची उचलबांगडी झालीच पाहिजे आणि संविधानिक मार्गाने झाली पाहिजे आणि कायद्याच्या सन्मानाच्या मार्गाने आम्ही त्याला शिक्षा व्हावी असे म्हणतो आणि त्यांना संविधानाच्या मार्गाने मोठी शिक्षा व्हावी। धन्यवाद।